कल्पना करा, तुम्ही वर्दळीच्या बाजारामध्ये आहात आणि लोकांनी भरलेल्या अरुंद रस्त्यावरून चालत आहात. कोणत्याही वेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची एकूण संख्या रस्त्याच्या रुंदीनुसार आहे. जर तो रस्ता मोठा असता तर जास्त लोक त्याच्यावरून जाऊ शकले असते. कम्युनिकेशन चॅनल मधील बँडविड्थची संकल्पनाही अशीच आहे. बँडविड्थ कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते व दिलेल्या वेळेत एका पॉइंटवरून दुसऱ्यावर किती प्रमाणात डेटा ट्रान्समिट होऊ शकतो हे दर्शवते. आता इथे एक स्टेटमेंट दिलं आहे. आपण बघूयात ते बरोबर आहे की चूक. बँडविड्थ ही कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते. बँडविड्थ कम्युनिकेशन चॅनलची क्षमता का मोजते हे समजून घेण्यासाठी डेटा नेटवर्कमध्ये कसा प्रवास करतो हा विचार करा. लोक अरुंद रस्त्यावरून प्रवास करतात, त्याप्रमाणेच डेटा प्रवास करतो केबल्स व वायरलेस सिग्नलद्वारे. बँडविड्थ डेटाच्या या रस्त्याची रुंदी आहे. ही एकाच वेळी किती डेटा रिसीव्ह होईल व पाठवला जाईल हे ठरवते. बँडविड्थ जितकी जास्त असेल तितका जास्त डेटा एकाच वेळी चॅनलमधून जाऊ शकतो, ज्याने ट्रान्समिशनचा वेग वाढतो. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणूनच आपण हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन बद्दल त्याची बँडविड्थ जास्त आहे असं ऐकतो. यात जास्ती डेटा जसे व्हिडिओज, म्युझिक व इतर फाईल्स तत्काळ डाउनलोड व अपलोड करता येतात. दुसऱ्या बाजूला लोअर बँडविड्थ म्हणजे कमी वेगाने होणारे डेटा ट्रान्समिशन, एखाद्या अरुंद रस्त्याप्रमाणे ज्यावरून काही लोकच जाऊ शकतात. बँडविड्थ समजून घेण्याने आपल्याला कळते की काही इंटरनेट कनेक्शन इतरांपेक्षा वेगवान का आहेत आणि बँडविड्थमध्ये सुधारणा केल्याने कम्युनिकेशन मधली एफिशियन्सी का वाढते. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक शिकू शकता.